नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत सोललेल्या मुगाची रस्सा भाजी. मूग पहिल्यांदा भिजत घालायचे. भिजत घालून झाल्यावर त्याला चांगले मोड आल्यानंतर ते सोलून घ्यायचे. हे पहा, मी असे सोलून घेतलेले आहेत मूग. त्यासाठी आपण साहित्य बघू. एक बारीक काप चिरलेला कांदा, एक टॅमॅटो, बटाटे. जर बटाटे नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, आणि थोडे लसूण. त्याचबरोबर मी कांदा खोबऱ्याची पेस्टही केलेली आहे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं मोहरीची फोडणी द्यायची. जिरं मोहरीची फोडणी चांगली तडतडून झाल्यानंतर आपण त्यात कांदा ॲड करायचा आहे. कांदा असा लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा असा लालसर परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो आणि लसूण टाकणार आहोत. टॅमॅटो, कांदा, लसूण असा चांगला मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करू. 1 चम्मच हळद, थोडे हिंग, आणि मी त्यामध्ये धना पावडरही ॲड केलेली आहे. जर धना पावडर नसेल तर काही हरकत नाही. हे आता आपण सगळं एकत्र करून घेऊ. हे असं सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यात आपण तिखट ॲड करणार आहोत. मी माझा घरगुती मसाला वापरला आहे. तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. याला आता आपण चांगले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. याला आता चांगले असे तेल सुटले आहे. यामध्ये आता आपण आपले सोललेले मूग आणि बटाटा टाकणार आहोत. ते सर्व व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे असं व्यवस्थित सगळं मसाला मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड केल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्याने वाफेमुळे लवकर बटाटा आणि मूग शिजेल. आपण आता बघू आपला बटाटा शिजला आहे का. बटाटा आता आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. म्हणजेच मूगही आपले शिजले असतील, कारण मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामध्ये आपण केलेली वाटण म्हणजेच खोबरे आणि कांद्याची पेस्ट पण ॲड करणार आहोत. हे टाकतानाच आपण त्यात चवीनुसार मीठही टाकून घेऊ. आता हे मीठ टाकल्यानंतर आपण याला छान अशी उकळी येऊन देऊ. मी थोडे त्याच्यामध्ये कोथिंबीरही टाकलेली आहे. आता याला चांगली उकळी येईपर्यंत आपण गॅस चालू ठेवू. याला आता छान अशी उकळी आली आहे. आता याला छान अशी उकळी आली म्हटल्यावरती आपली भाजी ही तयार झाली आहे. आपली आता ही रस्सा भाजी छान प्रकारे तयार झालेली आहे. जर तुम्हाला जास्त रस्सा नको असेल तर तुम्ही पाणी आटेपर्यंत गॅस चालू ठेवू शकता. ही आपली सोललेल्या मुगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे.